मंडळी, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुळधर्म हा आवर्जून करावा आणि या नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी आपण भरावी। त्यासोबतच ओटी केव्हा कशी भरावी, कोणत्या शुभ दिवसात ओटी कुलस्वामिनीला अर्पण करावी, ओटीमध्ये आवश्यक कोणते साहित्य घ्यावे, कुलस्वामिनीची ओटी हा एक महत्त्वाचा कुलाचार असल्याने तो आपण न विसरता या 9 दिवसांमध्ये करावा। ओटी भरताना आपण जे काही साहित्य घेतो ते साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्याने देवीकडून चैतन्य प्राप्त होतं आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते। त्याचबरोबर देवीला ओटी अर्पण केल्यानंतर भावपूर्ण प्रार्थना करावी, त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य ठरते। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्यावर तांदूळ अर्पण करावे, तसंच क्षमा प्रार्थनाही करून घ्यावी। तर मंडळी, ओटी कशी अर्पण करावी, ओटीमध्ये कोणतं आवश्यक साहित्य असावं याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता। श्री स्वामी समर्थ।